हे गाईज, गुड मॉर्निंग. इट्स मॉर्निंग 7:30 आणि मी निघालो आहे जिमला. तुम्ही सरप्राईज असाल, मी ब्लॉग कसा स्टार्ट केला. तेजल नाही आहे का? ॲक्च्युली आज तेजल येणार नव्हती, कारण की घरी सर्वजण आले होते. घरी तिला कुकिंग करावं लागतं, त्यामुळे ती आली नाही. घरीच ती योगा करणार होती. हे पाहू शकता गाईज, मॉर्निंग वेदर किती छान आहे. थोडी थंडी पडली होती आणि फॉगी क्लायमेट होतं. यू कॅन सी, भारी वाटत होतं. मॉर्निंगला पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या. आता मी आलो आहे नायट्रो जिमला, जे की आमच्या घरापासून खूपच नियर बाय आहे. वॉकिंग डिस्टन्सवरती आहे, त्यामुळे मी चालतच येतो मॉर्निंगला. मी आता चेंजिंग रूममध्ये आलो, जिथे लॉकर्स आहेत आणि तुम्ही चेंज वगैरे करू शकता. आय विल टेल यू वॉट्स इन माय जिम बॅग. 1 लिटर बॉटल आहे, जी की स्टेनलेस स्टील आहे. त्यानंतर स्ट्रॅप्स आहेत, जे की मी ब्रेससाठी यूज करतो. मोस्ट इम्पॉर्टंट स्केचरचे शूज आहेत, जे की स्पोर्ट्स शूज आहेत आणि क्वालिटी खूप छान आहे, त्यामुळे कोणती इंजुरी होत नाही आणि खूप सॉफ्ट आहे. त्यानंतर नॅपकिन मी यूज करतो. हे सर्व मी कॅरी करतो एव्हरी डे. आणि इथे मी आता माझी बॅग ठेवली आहे. ॲक्च्युली जागा लवकर मिळत नाही ठेवण्यासाठी. मॉर्निंगला क्राऊड थोडा जास्त असतो जिमसाठी. त्यानंतर मी माझे स्ट्रॅप्स घेतले आणि वेअर करायला स्टार्ट केलं. माझे स्ट्रॅप्स जे आहेत ते लेदरचे आहेत. क्वालिटी खूप छान आहे त्याची. वेट ट्रेनिंग ज्यावेळेस करतो त्यावेळेस एक चांगल्या क्वालिटीचं स्ट्रॅप्स असणं गरजेचं आहे, त्यामुळे मी एक चांगल्या क्वालिटीचं स्ट्रॅप्स यूज करतो. जर तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल तर मी तुम्हाला ही नक्की शेअर करेल. तुम्ही कमेंटमध्ये मेसेज करा. आय विल शेअर ऑल द लिंक्स. त्यानंतर मी माझा वॉर्मअप स्टार्ट केला. वॉर्मअप हा खूप इम्पॉर्टंट असतो जेव्हा पण तुम्ही हेवी लिफ्टिंग करता किंवा जिम करता. आय गिव्ह 15 to 20 मिनिट्स फॉर वॉर्मअप. त्यानंतर माझा जो डेली शेड्यूल आहे किंवा प्लॅन आहे त्यानुसार वर्कआउट करायला स्टार्ट करतो. टुडे इज माय चेस्ट डे आणि 25 kgनी मी स्टार्ट केलं. हे पाहू शकता. ओके, लेट्स रॅप अप फॉर टुडे. आणि पोज देऊन मी निघालो घरी. आजचं मटण कसं आहे आई? तर आता आई आणि आम्ही मटणाची भाजी करणार आहे मस्त केलं. मीराताईंनी बाकीची तयारी करून ठेवलेली आहे. सो आता येस, जे पण मला नॉनव्हेज शिकवलंय म्हणजे प्रॉन्सची भाजी आणि मटण हे सगळं आईने शिकवलंय आणि बाकी फिश वगैरे बिर्याणी सगळं मम्मीने शिकवलंय. मटणचं आळणी करण्यासाठी मी कुकरमध्ये कांदा फ्राय करायला टाकला आणि इथे मसाला रेडी होता. यामध्ये आलं लसूण पेस्ट, त्यानंतर खोबरं कांदा ते होतं मसाल्यामध्ये. माझा कांदा छानपैकी फ्राय झाला होता. त्यानंतर मी त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर याचं वाटण टाकलं आणि छान मटण टाकून ते फ्राय केलं. एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं. छानपैकी परतून घेतलं आणि पाणी ॲड केलं. इथे श्रेयूची अंघोळ झाली आणि आता त्याचा मेकअप चालू होता आणि त्याची मम्मा त्याचा आवरत होती छानपैकी. हा खूप मोठा टास्क असतो लहान मुलांचा आवरायला, हे तुम्ही पाहू शकता. चालू इथे जेवण आणि ताईचं काय? एन्जॉय. इथे भाजीला छानपैकी उकळी आली होती. मग आईने कुकरला झाकण लावलं आणि 5 ते 6 शिट्ट्या घेतल्या. तोपर्यंत मी एका साईडला मसाल्याची तयारी करत होते. हा जो आहे हा कांदा लसूण मसाला आहे. हा मी माझ्या मम्मीच्या इथे एक गिरणी आहे, तर तिथून मी हे सगळे मसाले घेते. हा काळा मसाला आहे, लाल तिखट आणि हळद. तर हे मी सर्व ॲड केलं. लास्टला सुहाणाचा मीठ मसाला हा पण मी थोडासा ॲड केला. मस्तपैकी वाटण फ्राय केलं. कमला बघते का तू? काय ते हॉरर गेम आहे का? काजूची भाजी पण छान लागते ना. पनीरची भाजी टाकला की पण छान लागते. ऍक्टिंग करते ना. तर आम्हाला भूक लागली. जेवायला घेऊन वेळ त्यामुळे आम्ही खातो. काय खाताय? पिस्तो. ताईने इतका सुंदर हेअरकट केलाय.
पण कधीच ताई ओपन नाही करत, नुसते असे बांधून ठेवते. झालंय का? येस. मेल तर चांगला येतो. आळणी रेडी होतं. मग आईनी सर्वांना आळणी दिलं, म्हणजे या 2 भावांना, पप्पांना. आणि तोपर्यंत मी तिकडे मसाला फ्राय करत होते ग्रेव्हीसाठी. आमच्या घरामध्ये सर्वांनाच मटणाचं सूप खूप आवडतं आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर झालं होतं, टेस्टी. देन इकडे माझी मटणची भाजी पण रेडी होती. आता मी हे उकळायला ठेवलं होतं बारीक गॅसवरती. छानपैकी तर्री आली होती आणि तुम्ही भाजीचा कलर पाहू शकता. खूप छान झाली भाजी. पनीरची भाजी वैदिक बनवते, त्या खूप छान करतात पनीरची भाजी. आणि मी नॉनव्हेज. आणि ताईने काय केले? गप्पा मारण्यात एंटरटेनमेंट केलंय. लसूण सोललाय मी खाई. त्याच्यामुळे चव आली छान. त्यांच्या सकाळी त्याला काय कोल्हा दिलं ताई. बस. फ्रेंड्स, काय करतो रे तू? गाडी घेतो. जेवण वगैरे झाल्यावर सेंटरला आले आणि आल्या आल्या खूप क्लायंट्स चालू होते, कारण की त्या दिवशी सॅटर्डे होता. अन्नपूर्णा लक्ष्मी. घरामध्ये 1-2 लक्ष्मीच्या मूर्त्या होत्या आणि त्या छोट्या छोट्या होत्या, म्हणून मला आई म्हटली की एकदाच चांगली घे. मग मी ही छान अशी लक्ष्मीची मूर्ती घेतली आहे पूजेसाठी. त्यानंतर आम्ही आलो सर्वजण पाणीपुरी खायला. पाणीपुरी सगळ्यांची फेवरेट आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर भेळ खाल्ली आम्ही. आमच्या इथे हे शॉप आहे, तिथे खूप छान अशी पाणीपुरी मिळते, भेळसुद्धा खूप छान मिळते. सगळे आले की आमचं हे ठरलेलंच असतं की पाणीपुरी आणि भेळ खायला जायचं. ही जी क्लिप तुम्ही पाहताय तर ही नेक्स्ट डेची क्लिप आहे. आम्ही संध्याकाळी मॉलला गेलो होतो, आमच्या फिनिक्स मिलेनियम मॉलला. आणि श्रेयूचं ॲज युजल फोन पाहत होता. आणि विशाल आणि दादा हे दोघेही आमच्यासाठी खायला घ्यायला गेले होते. तर खूप सारं इथे आम्ही ऑर्डर केलं होतं. प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस आहे आमच्या, मग प्रत्येकाला वेगवेगळं आम्ही घेतलं होतं. आणि आम्ही दोघीजणी रियाला घ्यायला आलो होतो. ती खूप वेळ खेळत होती फन झोनमध्ये आणि आमची ऑर्डर येणार होती. मग तिलासुद्धा आम्ही बोलवायला आलो होतो, पण तिला खाण्यापेक्षा इम्पॉर्टंट गेम आहे, तर ती काही आली नाही. आणि मग आम्ही पुन्हा रिटर्न आलो. मस्तपैकी सगळ्यांनी खाल्लं. 2 भाऊ आणि आई या दोघांनी नॉनव्हेज घेतलं होतं, KFCचं चिकन पॉपकॉर्न्स वगैरे. आणि आम्ही तिघीजणी व्हेज आहोत, म्हणजे आम्हाला व्हेज खायचं होतं तेव्हा, तर त्यामुळे मग आम्ही व्हेज घेतलं. वहिनी तर प्युअर व्हेज असल्यामुळे त्या नॉनव्हेज अजिबात खात नाहीत आणि ताई फक्त एग खाते आणि मी फक्त फिश खाते. मग आमच्यासाठी पिझ्झा ऑर्डर केला होता आणि आमच्या तिघींनाही हल्दीरामचा दहीवडा खूप आवडतो, तर मग दहीवडासुद्धा घेतला होता. मी पिझ्झा पण नाही खात इतका. श्रेयूला तहान लागली होती म्हणून त्याच्या छोट्या बॉटलमध्ये विशाल पाणी देत होता त्याला, आणि तो फ्रेंच फ्राईज खात होता, तरी पण त्याला तिखट लागत होतं. लहान मुलांचं काही ना काहीतरी चालू असतं, तर त्यांच्याकडे नुसतं पाहिलं, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज पाहिल्या तरी आपलं एंटरटेनमेंट होऊन जातं. कुठे गाडी आपली? दाखव मला. हे नाही ड्रो, इकडे पुढे ड्रो. आधी श्रेयांश आमच्या बरोबर आला आणि नंतरनं त्याची पप्पांची गाडी बघितल्यावर रडायला लागला. थोड्या वेळाने त्याला मी शांत केलं आणि त्याची बडबड चालू झाली, जी की आपल्याला समजत नाही, आपल्याला समजून घ्यावी लागते. हाय कर ना, हाय कर ना, हाय श्रू, हाय कर. आत तुला हाय. कुठे आत तू? कुठे आहे ना? कर ना तू हाय. पण रडतोय पण.
काय होते श्रेया तू खातो पण आणि रडतो पण का कसा रडतो तू कसं रडतो श्री तू पप्पाची गाडी बघून रडत होता ना तू फ्रेंच फ्राईज संपलेत ऍक्टिंग करतोय तू ऍक्टिंग खाण्याची ते बघा तसा खातोय बघा हाय तू हाय सब चले गए हम दोनों बच्चे